12वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 12वीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला। मागील वर्षापेक्षा यंदा कमी निकाल लागला आहे। तसेच यंदाच्या निकालात 100% कोणालाही मिळवता आले नाही। मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 12वीचा निकाल जाहीर होण्याची मंडळाच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे। यंदा मंडळाने 12वीच्या परीक्षाही लवकर घेतल्या होत्या। 12वी 100 पैकी 100 गुण मिळवणारा एकही विद्यार्थी नाही, परंतु 100% निकाल लागलेली अनेक महाविद्यालये आहेत। राज्यातील 1929 कनिष्ठ महाविद्यालयांचा निकाल 100% लागला आहे। तसेच 90 ते 99.99% निकाल लागलेली महाविद्यालये 4565 आहेत। राज्यात 10,496 कॉलेजातून विद्यार्थी बसले होते, त्यात 0% निकाल लागलेली महाविद्यालये 38 आहेत। यंदा निकाल मागील वर्षातील तुलनेत कमी लागला आहे। फेब्रुवारी-मार्च 2024चा निकाल 93.37% होता। फेब्रुवारी-मार्च 2025चा निकाल 91.88% लागला आहे। निकालाचा टक्का 1.49 ने कमी झाला आहे। यंदा 20,943 विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स किंवा स्काउट गाईडचे गुण मिळाले आहेत। यंदा तृतीयपंथी 18 विद्यार्थी बसले होते। राज्यातील 9 विभागीय मंडळातून एकूण 14,27,085 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली। यापैकी 13,02,873 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। लातूर पॅटर्न म्हणजे काही विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात, त्याचा अर्थ असा नाही की सर्वच विद्यार्थी चांगले मार्क मिळवतात। त्यांची गुणवत्ता चांगली असू शकते, पण त्यांचा निकाल सर्वात शेवटचा आहे, असे मंडळाकडून पत्रकार परिषदेत सांगितले। तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा। तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत रहा आणि आपल्या TV24 समाचार मराठी न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तोपर्यंत नमस्कार।